नक्कीच आपण पाहतोय की कालच भाजपकडून जवळपास 20 उमेदवारांच्या घोषणा जी आहे ती लोकसभेची करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाचा अजित पवार आज दिवसभर आढावा घेत असताना जवळपास 7 सभा ज्या आहेत त्या घेणार आहेत। आज सकाळची सुरुवात जी आहे ते अजितदादांनी खरं तर एका कार्यक्रमातून केली। या ठिकाणी आपण पाहतोय की दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक सायकल वितरणचा कार्यक्रम जो आहे तो अजितदादांच्या हस्ते होतो। या ठिकाणी सुनेत्र पवार ही उपस्थित आहेत। आज दिवसभर जवळपास 200हून अधिक गावामध्ये बारामती तालुक्यातल्या ते विविध गावांना भेटी देतील, त्या ठिकाणी सभा होतील आणि एकूणच आपण पाहतो की विजय शिवतारेंनीही या ठिकाणी लोकसभा लढवण्याची घोषणा केलेली आहे। आपणही हा पक्ष उमेदवार असं त्यांनी घोषणा केल्यानंतर आता अजित पवार आज दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्यानंतर सुनेत्र पवार यांच्याही नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे। एकूणच आपण पाहतो की गेले काही दिवसापासून खूप मॅरेथॉन सभा जो आहे तो बारामतीमध्ये त्यांच्या सुरू होत आहेत। बारामती मतदारसंघ खूप मोठा आहे। या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघाचे समोरासमोर सुप्रिया सुळे द सुनेत्रा पवार असा सामना झाला तर त्याच ठिकाणी आता विजय शिवतारेंनीही रंगत आणलेली आहे। त्यामुळे एकूणच आपण पाहतो की अजितदादांनी आज सकाळपासून कार्यक्रमांना सुरुवात केली। आज दिवसभर सभा बैठका आणि वेगवेगळे कार्यक्रमांची भूमिपूजन असा सगळा त्यांचा मॅरेथॉन कार्यक्रम आहे। त्याची सुरुवात त्यांनी बारामतीतलीच या ठिकाणी भिगवण रोडला असणाऱ्या त्यांच्या निवासस्थानाच्या जवळच हा एक कार्यक्रम आहे आणि त्याच्यापासून केलेले आहे। त्यामुळं अजितदादा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज दिवसभर काय भूमिका मांडतात किंवा जी घोषणा जी आहे ती सुनेत्रा पवारांच्या लोकसभा मतदारसंघाची कुठे करतात हे कडे सर्वांचं लक्ष आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।